आता आपल्याला गरीब कोणी ठरवायचं, त्या दोन पद्धती आहेत, रिलेटिव्ह पॉवर्टी आणि ऍब्सोल्यूट पॉवर्टी, सापेक्ष आणि निरपेक्ष. देशातील लोक आहेत, लोकांमध्ये कोण गरीब आहे कोण गरीब नाहीये हे ठरवण्यासाठी दोन पद्धती. इथं या व्यक्तीचं उत्पन्न 100 रुपये, याचं 120 आहे, कोण गरीब आहे? आता याचं उत्पन्न 130 आहे, याचं उत्पन्न, आता कोण गरीब आहे? हा, व्यक्ती बदलला का? का बरं? तुम्ही ज्या वेळेला दारिद्र्य मोजताय, गरिबी मोजताय, त्यावेळेला कोणाचं उत्पन्न जास्त आहे आणि त्याच्या तुलनेत इतरांचं उत्पन्न, म्हणजे ते इतर कोण झाले? गरीब. सो बिलो पॉवर्टी लाईन, बीपीएल, गरिबीमध्ये जाण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तुलना करावी लागेल, कंपॅरिझन करावं लागेल. इथं काय येणार आहे? तुलना, कंपॅरिझन. कशाची तुलना? उत्पन्नाची तुलना, राहणीमानाची तुलना. आणि मग त्यावेळेला कोणाचं उत्पन्न जास्त आहे त्याच्या तुलनेत बाकीच्यांचं किती कमी आहे, त्याच्यानुसार बाकीचे सगळे कशात जातील? गरिबीमध्ये जातील. याला काय म्हणायचं? निरपेक्ष. आता इथं कुठलीही तुलना नाही, म्हणजेच मला काय करावं लागेल? मिनिमम काही गोष्टी ठरवावी लागतील, ज्याला आपण मूलभूत गरजा म्हणतो, बेसिक नीड्स म्हणतो. आणि मग या बेसिक नीड्स जर ठरल्या, एखाद्या व्यक्तीला मूलभूत जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा 100 रुपये लागतात. सो ज्या व्यक्तीचं उत्पन्न 100 रुपये, तो कुठे जाईल? मग काय ऐकलं आणि काय ऍप्लिकेशन केलं? मी जर असं म्हणलं मूलभूत जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी किती रुपये लागतात, हा किमान निकष झाला. ज्याचं उत्पन्न 100 रुपये, त्यानं निकष पूर्ण केला म्हणजे मूलभूत गरजा पूर्ण करता येईल ना त्याला. म्हणजे तो कुठे गेला? ज्याचं उत्पन्न 100 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे ते सगळे कुठे गेले? ज्याचं उत्पन्न 100 रुपयापेक्षा कमी आहे ते कुठे आहेत? कळालं? बर, आता एका व्यक्तीचं उत्पन्न 120 आहे, एकाचं 150 आणि एकाचं 200 म्हणल्यानंतर, आता हे 120 रुपये उत्पन्नवाला एपीएल मध्ये का बीपीएल मध्ये? बर, 150 वाला, 200 वाला, व्हेरी गुड. इथं मी किती उत्पन्न आहे तुमचं, 100 आहे का 200, काही घेणं देणं का? कंपॅरिझन केलं का? तू एकदा मिनिमम निकष पूर्ण केले, 100च्या वर किती आहे हे आपण काउंटच नाही करत, म्हणून याला म्हणायचं किमान मूलभूत जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्याइतपत निकष. आणि ह्यालाच आपण इथं एमपीसीई, मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर, ही कन्सेप्ट वापरतो. ह्यालाच उपभोग खर्च हेही वापरतो, ह्यालाच किमान उत्पन्न हेही वापरतो. असे वेगवेगळे जमायला पाहिजेत. मग एपीएल बीपीएल इथं जे ठरलेत ते किमान निकषावरून ठरलेत. इथं एपीएल बीपीएल कशावरून ठरलेत? कंपॅरिझन वरून ठरलेले आहेत. इथं फिक्स सांगू शकत नाही, इथं मात्र आपण सांगू शकतो.